आजपासून 2 दिवस माळशेज घाट पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय। माळशेज घाटात दरड कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून 2 दिवस घाट पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय। घाटात जोरदार पाऊस सुरू असून लहान दरडी कोसळत आहेत। नाशिक शहर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या दमदार पावसाचा जोर काहीसा कमी झालाय। पाऊस कमी झाल्याने गोदावरीच्या पात्रातील पाणी ओसरायला सुरुवात झाली, त्यामुळे पाण्याबरोबर वाहून आलेला कचरा, घाण, पानवेली, गाळ गोदाकाठावरच्या मंदिरांभोवती जमा झालाय। तो हटवण्याचं काम युद्धपातळीवर महापालिका प्रशासनाला करावं लागणार आहे। दरम्यान शुक्रवारच्या पावसानं गंगापूर, दारणा, आळंदीसह इतर धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली। दारणा धरणातून 5000 क्युसेक पाणी सोडण्यात आलंय, तर नांदूर मधनेश्वर धरणातून 22,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। मुंबईत तुंबलेल्या पाण्यावरून भाजप सत्ताधारी शिवसेनेवर सातत्याने टीका करत असतं। नाशकात मात्र भाजपची सत्ता आहे, तिथे काल पडलेल्या पावसामुळे शिवसेनेनं सत्ताधारी भाजपच्या विरोधात तुंबलेल्या पाण्यावरून आंदोलन केलं। रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पोहून विद्यार्थी सेनेनं हे आंदोलन करत मनपा प्रशासनाचा त्यांनी निषेध केला। नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसानं गोदावरी नदीला पूर आला। नांदूर मधनेश्वर धरणातून गोदावरी नदीतून जायकवाडीच्या दिशेने सकाळी 11 वाजता 37,521 क्युसेक, दुपारी 12 वाजता 50,028 क्युसेक तर दुपारी 1 नंतर 22,384 क्युसेक पाण्याचा विसर्ग शुक्रवारी करण्यात आला। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। वैतरणा नदीला पूर आला असून मोडक सागर ओसंडून वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मोडक सागर 159 मीटर भरलं असून त्याची क्षमता 163 मीटर आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, सावंतवाडी भागात जोरदार पाऊस बरसलाय। पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली। मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात सावंतवाडीतल्या कारीवडे भागात संगीता प्रभाकर माळकर ही महिला वाहून गेली। पोलीस ग्रामस्थांच्या मदतीने या महिलेचा शोध घेत आहेत। नदीला आलेल्या नव्या पाण्याची पूजा करण्याची परंपरा कोल्हापूरकर गेल्या अनेक वर्षांपासून जपतात। शहरातील नागरिक आणि पेठेतील तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाजत गाजत आणि वाद्यांच्या गजरात नव्या पाण्याचं स्वागत केलं। त्र्यंबोली देवीची यात्राही असते। आज हे नवं पाणी देवीला आणि घरातील देवांना वाहिलं जाण्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे। माथेरानमध्ये आतापर्यंत 199 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सोसाट्याचा वारा आणि पाऊस असल्यानं काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालंय। अनेक भागात वीज येते जाते अशी स्थिती आहे। पुण्यातही पावसानं दमदार कमबॅक केलं। पुण्याच्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला। पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेतचा साठा 50% गेलाय, तर वरसगाव, खडकवासला 25% भरलाय। टेमघर देखील 10% पोहोचले। या पावसामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळालाय। महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातील रखडलेल्या पेरण्या या पावसामुळे सुरू होणार आहेत। त्याचप्रमाणे काही भागातील दुबार पेरणीचं संकट तूर्तास तरी टळलंय। पिंपरी चिंचवड उद्योग नगरीला पाणी पुरवठा करणारं पवना धरण 50% भरलंय। धरण परिसरात 1 जूनपासून आतापर्यंत 1310 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर गेल्या 24 तासात 130 मिलीमीटर पाऊस धरणात झालाय। 1 जूनपासून पाणीसाठ्यात 30.32% वाढ झाली आहे, तर गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात 2.59% वाढ झाली आहे। तब्बल 2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर ठाणे जिल्ह्यातही पावसानं जोरदार पुनरागमन केले। अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात 22 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर आतापर्यंत संपूर्ण तालुक्यात 1031 मिलीमीटर पाऊस झालाय। बदलापूरच्या बारवे धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात 80 मिलीमीटर पाऊस पडलाय। बारवे धरण 65% भरले। हवामान खात्यानं अंदाज वर्तवला असला तरी अजूनही मराठवाड्यात पावसानं हजेरी लावलेली नाही। औरंगाबाद जिल्ह्यात तर परिस्थिती बिकट आहे। पावसाअभावी पिकं वाया जाण्याची भीती आहे। जुलै महिन्याचा पहिला पंधरवडा संपत आला तरी अकोला जिल्ह्यात पावसाच्या पाण्याचा थेंबही पडलेला नाही। पावसानं दडी मारल्यानं शेतकरी हवालदिल झाला असून खरीप पिकांनी मान टाकायला सुरुवात केली आहे, तर काही ठिकाणी पिकं करपून गेली आहेत। पावसानं ऐनवेळी दगा दिल्यामुळे शेतकऱ्यांवर तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे।
पीक कर्ज देण्याची घोषणा सरकारने केली, मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्ज काही मिळालं नाही। आता दुबार पेरणीसाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। आफ्रिका आणि सायबेरिया या देशांमध्ये वास्तव्याला असणाऱ्या फ्लेमिंगो पक्षी आता लातूरमध्ये पाहुणे म्हणून दाखल झालेत। लातूर शहराजवळच्या कव्हा इथल्या तलावात हे परदेशी पाहुणे आलेत। पक्षीप्रेमींसाठी ही एक पर्वणीच आहे। समृद्धी महामार्गाला तीव्र विरोध करण्याची भाषा बोलून दाखवणाऱ्या शिवसेनेची भूमिका आता बदलली आहे का, असा प्रश्न सध्याच्या शिवसेनेच्या एकंदर चित्रावरून निर्माण होतोय। नाशिकसह शहापूर तालुक्यातूनही समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास विरोध होतोय। त्याच शहापूरमध्ये जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरू होतीये। आज शहापूर रजिस्टर कार्यालयात 4 वाजता हा जमीन अधिग्रहण कार्यक्रम होणार आहे। सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत यवतमाळमध्ये शेतकरी न्याय हक्क समितीनं पोलिसांना गोंगारा देत जिवंत शेतकऱ्यांच्या शवयात्रा काढल्या। शहरात ठिकठिकाणाहून शेतकऱ्यांनी शवयात्रा काढल्यानं पोलीस तगडा बंदोबस्त ठेवूनही स्वैरभर झाले। त्यात आमदार बच्चू कडू हे एसटी बसनं दाखल झाले आणि माजी आमदार वामनराव चटप यांनीही पोलिसांच्या समक्षच जिवंत शेतकऱ्यांना खांदा देत प्रतिकात्मक शवयात्रा जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापर्यंत आणल्यानं तणाव वाढला। शेतकरी आंदोलकांनी सरकारचा निषेध नोंदवत आगामी काळात गावागावातून आंदोलन भडकेल असा इशाराही दिलाय। मध्य रेल्वे गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या आणखी 60 फेऱ्या वाढवणार आहे। याआधी रेल्वेने 142 जादा फेऱ्यांची घोषणा केली होती। पनवेल ते सावंतवाडी, एलटीटी ते करमाळे आणि मुंबई ते चिपळूण या मार्गावर या गाड्या चालणार आहेत। मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून दरवर्षी गणेशोत्सवासाठी जादा फेऱ्या सोडल्या जातात। आता आणखी 60 जादा फेऱ्यांची घोषणा केल्यानं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। आता राज्यात मुक्त शाळेची अत्यंत अभिनव संकल्पना राबवण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतलाय। याबाबत शासनादेश काढण्यात आलाय, त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्यात येणार असून ते राज्य मंडळाचा भाग म्हणून काम करेल। या मंडळांतर्गत 5वी, 8वी, 10वी आणि 12वीची परीक्षा देता येईल। त्यासाठीचा अभ्यासक्रमही वेगळा असेल। या सर्व परीक्षांची प्रमाणपत्र शिक्षण मंडळाच्या परीक्षांनुसार समकक्ष असतील। तसंच सरकारी नोकरीसाठीही ही प्रमाणपत्र वैध मानण्यात येतील। 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेच्या माध्यमातून शाळांकडून दिली जाणारी गुणांची खिरापत आता बंद होणार आहे। भाषा विषयांसाठीची 20 गुणांची तोंडी आणि 80 गुणांची लेखी परीक्षा ही पद्धत बंद करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळानं गुरुवारी जाहीर केलाय। त्यामुळे यंदा 9वीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांची 100 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार आहे। हा निर्णय पुढील शैक्षणिक वर्षापासून 10वीसाठीही लागू होणार आहे। नागपूरमधल्या कळमेश्वर तालुक्याच्या तिष्टी गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापिका झोपत असल्याचं दिसून आलं। मंदा येलेकर असं झोपणाऱ्या शिक्षिकेचं नाव आहे। रोज दुपारी 2 ते 3 दरम्यान विद्यार्थ्यांना बाहेर खेळायला पाठवून वर्गात ही शिक्षिका झोपत असल्याचं दिसलं। इतकंच नव्हे तर विद्यार्थ्यांचं दप्तर त्या उशी म्हणून वापरत होत्या। पालकांनी या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार केली। त्यानुसार आता शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई होणार आहे। क्रीमी लेअर तसंच काही प्रमाणपत्रांचं नूतनीकरण करताना नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता या प्रमाणपत्रांचं डिजिटल लॉकर बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षेत्री यांनी नागपुरात ही माहिती दिली। क्रीमी लेअर सारख्या काही प्रमाणपत्रांचं ठराविक वर्षांनंतर नूतनीकरण करताना प्रत्येक वेळी कागदपत्र सादर करावी लागतात। नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी प्रमाणपत्रांचं डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे। पुणे पालिकेतील भ्रष्टाचाराचा दुसरा अंक स्टिंग ऑपरेशनमधून पुढे आलाय। महापालिकेतील एका निलंबित वरिष्ठ लिपिकाची पालिकेतील भ्रष्टाचाराचा पोलखोल करणारी दुसरी व्हिडिओ क्लिप आता समोर आली आहे। याआधी शिक्षण मंडळातील गैरव्यवहार उघड झाला होता। आता सुरक्षा विभागात कसा भ्रष्टाचार चालतो हे स्पष्ट झाले। एका अधिकाऱ्याला तब्बल 4 कोटी रुपये तर दुसऱ्या एका अधिकाऱ्याला 1.5 कोटी मिळणार असल्याचं या लिपिकानं स्टिंगमध्ये सांगितलंय। स्वतःलाही 25 लाख रुपये मिळणार असल्याचा दावा त्यानं केलाय।
जेलच्या 4 भिंतींच्या आत नेमकं काय घडतं याबाबतचे धक्कादायक गौप्यस्फोट धुळे जेलमधील कॉन्स्टेबल अनिल बुरकुल यांनी शुक्रवारी केले। विविध तुरुंगांमध्ये बदली आणि बढत्यांमध्ये भ्रष्टाचार कसा चालतो हे त्यांनी चव्हाट्यावर आणलं। जेल अधिकारी आणि कैदी यांच्यात नेमकं काय साटलोटं असतं, नाशिक जेलमध्ये कैद्यांना मोबाईल कसे मिळतात, अंडा सेलमध्ये फोटो सेशन कसं चालतं, जेलमधील भ्रष्टाचाराची तक्रार करणाऱ्यांवरच कारवाई कशी होते याचा पाढाच बुरकुल यांनी झी मीडियाकडे वाचून दाखवला। धागा शौर्य का राखी अभिमान की या झी 24 तासच्या उपक्रमात घाटकोपर पश्चिमेच्या श्री विलास शंकर पवार ट्रस्टच्या सरस्वती विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना पत्रात लिहून सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। सर्व सैनिक हे आपले भाऊच असून त्यांना या पत्ररूपी राखी पाठवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं मत शिक्षकांनी व्यक्त केलं। तर पुढे शिकून सैन्यात भरती होण्याची इच्छाही अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। यावेळी शिक्षकांनी झी 24 तासचे आभार मानले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।